पुढं वर्णन केलेलं आहे. काला करत असताना त्यांच्यासोबत नुसते संतच आहेत असं नाही, तर त्या संताच्या सोबत देव आहे. नुसत्या संतांनी सुद्धा काला होत नाही, संताच्या सोबत देव लागतो. काला करीती संत जन अन सवे त्यांच्या नारायण. त्यांच्यासोबत कोण आहे? नारायण आहे. काल्याचा प्रसाद तयार झाल्याच्या नंतर देवाने असं कुणाला सांगितलं नाही की आपापल्या जणांनी यायचं आणि आपल्याच हाताने तो काल्याचा प्रसाद खायचा, असं नाही सांगितलं देवानं. काय केलं देवानं? काल्याचा प्रसाद तयार झाल्याच्या नंतर भक्तांनाच घ्या म्हटले असं नाही, तर काल्याचा प्रसाद वाटण्याचं काम आणि वाढण्याचं काम त्रिभुवनाच्या मालकानं म्हणजे भगवंताने केलं. वाटी आपुल्या निज हस्ते, म्हणजे स्वतःच्या हातानं काल्याचा प्रसाद देवानं असणारा तो वाटला. ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये तो प्रसाद पडला तेच लोक असणारे भाग्याचे ठरले. वाटी आपुल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे तेथे. पुढं वर्णन केलेलं आहे. ज्या ज्या लोकांना तो काल्याचा प्रसाद विशेष स्वरूपामध्ये भेटला नाही आणि एकदम कमी स्वरूपामध्ये भेटला, याचं वर्णन 3ऱ्या चरणामध्ये केलं. कुणाला भरपूर स्वरूपामध्ये काला मिळाला नाही, पण काही जणाला काल्याचा प्रसाद एकदम कमी स्वरूपामध्ये मिळाला म्हटलं तर त्याचं उत्तर दिलेलं आहे. लाही शीत लागे हाती. काही वेळा अशी घटना घडते, काल्याचा असणारा सुंदर असणारा कार्यक्रम असतो, जेवण्याचा जो भाग असतो तो सगळा प्रसाद संपलेला असतो. मग काही लोक काय म्हणतात, नुसती लाही जरी आम्हाला मिळाली ना तर तो आमच्याकरता भाग्याचा असणारा दिवस आहे ना, आमच्याकरता तो प्रसाद चांगला आहे. म्हणजे लाही शीत म्हणजे फक्त एक असणारा भाताचा कण जरी आम्हाला मिळाला तरी लाही शीत लागे हाती. ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये तो प्रसाद पडला त्या माणसाला पाहून दोष देखोनी त्या पळती. त्याच्याजवळ दोष सुद्धा येत नाही, दोष त्याला पाहून असणारी पळून जातात. शेवटी तो वर्णन केलं महाराज, जर एखाद्या माणसाला लाही सुद्धा नाही मिळाली तर त्याच्या पुढे बोला ना, तर त्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं जेवण्याचा प्रसाद संपून गेला, लाहीचा प्रसाद सुद्धा संपून गेला. पण घटना अशी घडली, ज्या पात्रामध्ये ज्या भांड्यामध्ये काल्याचा प्रसाद कालवलेला होता, आता तो प्रसाद संपून गेलेला आहे, पण त्याला नुसता दुधाचा थेंब लागलेला आहे. किती वर्णन केलेलं आहे? प्रसाद संपून गेला, फक्त दुधाचा थेंब लागलेला आहे. आणि तो दुधाचा थेंब जरी एखाद्या माणसाला मिळाला, प्रसाद सगळा जरी संपून गेलेला असेल, तर निळोबाराय वर्णन करतात, निळा म्हणे क्षीराचा बुंद म्हणजे दुधाचा बुंद, आणि लागता पावे ब्रह्मानंद. त्या माणसाला दुधाचा थेंब जरी नुसता मिळाला तर त्याच्या जीवनामध्ये ब्रह्मानंदाचा आनंद मिळतो. असा अभंगाचा सळसळ भावार्थ विडाला विडाला. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही आनंदाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर भरपूर ठिकाणी असणारे कीर्तन करतो, पण या ठिकाणी माझ्या कीर्तनाला इंद्राच्या स्वरूपामध्ये असणारे 2 असणारे गुणीजन असणारे मृदंगाचार्य आहेत. काय वर्णन करावं आता. शरीराचा भाग आहे, पायाला त्रास होतो, पण पायाला त्रास होऊन सुद्धा मन मात्र मोकळ्या मनानं असणारा मृदंग वाजवतात. आणि हे जे बोल आहेत तर मी तर सांगतो हे यांचे नाहीत, यांच्या गुरुचे आहेत. बरोबर. कुणी जर म्हणत असेल माझेच बोल आहेत, अजिबात नाही, हा गुरुचा दिलेला असणारा प्रसाद आहेत. सुंदर असणारे मृदंगाचार्य आहेत. याच्या पुढे बोलतो, शक्यतो आताच्या काळामध्ये कोणी कुणाचं कीर्तन ऐकण्याकरता मोकळं नाही बरं का, पण गुणीजन असणारे महाराज मंडळी सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराजांची मला वाटतं पहिल्या दिवशी सेवा झाली ना, पहिल्या दिवशी साळुंके महाराजांची दिली का, दुसऱ्या दिवशी, आणि महाराजांची संदीप महाराजांची पहिल्या दिवशी झाली, ज्ञानदेव वा, त्यांची सेवा झाली. आणि माझ्या कीर्तनाला असणारे आज श्रोतेच्या स्वरूपामध्ये माझं परीक्षण करण्याकरता म्हणजे आज परीक्षित राजा आहेत. बरोबर. इथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुंदर ज्यांनी भजनाचे असणारे 7 सुरुवातीला असणारे छान स्वरूपामध्ये केले आमचे साळुंके महाराज, यांना सुद्धा असणारा धन्यवाद आहे. तर सध्याच्या काळामध्ये कसं झालेलं आहे, टाळ घेऊन उभा राहणं म्हणजे साधी गोष्ट नाही बरं का. टाळ घेऊन इथं असणारे उपस्थित आहेत.
ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचिती करण्याचा असणारा प्रयत्न केला आणि इकडल्या परिसरामध्ये कार्यक्रमाला कुठे जरी यायचं म्हटलं तर माझ्यावर ज्यांचं नितांत असणारं प्रेम आहे, आमचे हरिभक्तीपरायण मदनजी महाराज ठाकूर, आणि त्यांनी एक कार्य एवढं विशेष केलं आताच्या कालावधीमध्ये, 1 आणि 2 नाही 500 ते 550 लोक असणारे अयोध्या असेल, प्रयागराज असेल अशा ठिकाणी नेऊन तीर्थयात्रा काढली, पण स्वतःच्या कमाई करता नाही, लोकांचं कल्याण व्हावं याच्याकरता ती तीर्थयात्रा काढली. विडाला विडाला आणि हरिभक्तीपरायण मनोहर महाराज कडू सुद्धा या ठिकाणी माझ्या कीर्तनाच्या सेवेला आहेत. काय त्यांचं वर्णन करावं, रती महारथी असणारे कीर्तनकार बोलवणे आणि त्यांच्या हस्ते असणारा तो मोठा असणारा थाटामाटामध्ये कार्यक्रम करणे, आणि त्यांची संकल्पनाची भूमिका मला आणखी एक आवडली. ज्या ज्या ठिकाणी साधू संतांच्या असणाऱ्या समाध्या आहेत तिथं जाणं आणि थाटामाटामध्ये उत्सव करणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही. महाराज त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा सगळ्या जणांना. सुंदर असणारं तर कार्य आहे. पुढं जर वर्णन जर करायचं म्हटलं तर श्रोते मंडळी सुद्धा भरपूर स्वरूपामध्ये आहेत, पण सध्या घटना अशी होत आहे, शक्यतो कीर्तन ऐकण्याकरता लोक थोडेसे कमी येतात. आता इथून पुढे तुम्ही नियम थोडासा बदला बरं का. आता मी सांगतो तेवढं ऐका. आता लोक कीर्तन करायला पैसे देतात, मृदंगाचार्याला देतात, गुणीजन टाळकरी मंडळीला पैसे देतात. आता इथून पुढे तुम्ही नियम असा बदलायचा की ऐकणाऱ्या माणसाला 100 रुपये आणि एक नारळ तुम्ही द्या, म्हणजे जेणेकरून लोक कीर्तन ऐकायला जास्त येतील. विठाला विठाला. इथं येण्याचा जो असणारा जो योग आहे, हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज बळीराम जोशी यांना असणारा जो निरोप देण्याचा असणारा भाग आहे. नावडे या ठिकाणी माझी असणारी संत चरित्राच्या बाबतीमध्ये, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये चरित्राची असणारी 1 दिवसाची असणारी कथा झाली, आणि तिथं हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज गौतम भाग्यवंत यांच्या असणारे संपूर्ण साऊंड सिस्टमचा असणारा तिथं भाग, आणि मला विशेष स्वरूपामध्ये त्या दिवशी सहकार्य केलं. नाहीतर कसं आहे, साऊंड सिस्टीम हा कीर्तनकाराचा मृदंगाचार्याचा प्राण आहे बरं का. किती जरी गुण शरीरामध्ये असतील, साऊंड सिस्टीम जर फेल असेल ना, तेवढा कार्यक्रम मात्र फेल जातो. सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे. त्यांनी माझा तिथं कार्यक्रम ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर सांगितलं, महाराज जर योग लागला आणि फोन जर केला तर तुम्ही याल का? म्हणलं काही हरकत नाही, तारीख जर शिल्लक असेल तर 100% अगोदर येतो म्हणलं. आणि याच्या पुढं सांगतो आणखी, मी एक कीर्तनकार असा आहे, वेळेच्या अगोदर 1 तासानं येतो बरं का. आपल्याकरता कोणी सुद्धा कधी वाट पाहायची नाही किंवा काही नाही. सध्या कसं झालेलं आहे, जो वेळेच्या नंतर येतो त्यांची वाट पाहण्याची गरज असते, त्याच्याकरता कधी सुद्धा अभिमान करायचा नाही. कीर्तनाच्या वेळेला 9ला कीर्तन असेल ना तर महाराजांनी 8ला येऊन हजर राहायचं. विठाला विठाला. सुंदर असणारे चोपदार आहेत. विनेकरी बाबांना सुद्धा धन्यवाद. सध्याच्या कालावधीमध्ये लोक 10-10 किलोचे नातू वागवतील, पण 2 किलोचा विना कोणी वागवणार नाही बरं का. 2 किलोचा विना म्हणजे त्यांच्याकरता यमच दिसतो. एकदा गळ्यात अडकवल्याच्या नंतर पुन्हा काढीतच नाहीत, असा एक भास आहे. आणि कुठेही मिळतील तुम्हाला माणसं, पण विना घेण्याकरता माणसं मिळणार नाहीत बरं का. भरपूर सप्ते आहेत. कार्यक्रम झाला की विना उचलायचा आणि अडकून ठेवायचा, विना घेण्याकरताच कोणी तयार नाही. महाराज सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे, संपूर्ण असणारं आनंदाचं वातावरण आहे. आणि श्रोतेजनाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर तुमची पदवी कमी नाही, साक्षात स्वरूपामध्ये तुम्ही भगवान शंकराच्या मूर्ती आहात. विठाला विठाला. आता दुसरा वेळ न घेता जो आपला कार्यक्रम आहे त्याच विषयी बोलण्याचा असणारा भाग सुरुवात करतो. आपला जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, ज्या नगरीमध्ये चालू आहे त्या नगरीचं नाव आहे पेठगाव. आणि या पेठ गावाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. जुन्या काळामधली पद्धत, धान्य विकत आणायचं म्हटलं तर कुठं जावं लागतं? पेठला. शब्द ऐका, धान्य विकत आणायचं म्हटलं तर जावं लागतं कुठं? पेठला. जुन्या काळामध्ये भाजीपाला विकत आणायचा म्हटलं तर जावं लागतं कुठं? पेठलाच. जुन्या काळामधली पद्धत. कपडे वस्त्र आणायचे म्हटलं तर जावं लागतं कुठं? पेठला. आणि याच्या पुढलं एक वाक्य बोलतो, सांप्रदायिकाच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर जावं लागतं कुठं? पेठगावला. विठाला विठाला. या पेठ गावामध्ये सुंदर असणारा हा पर्वकाळ
तालुका असणारा पनवेल ना, हा, आणि जिल्हा असणारा रायगड. सुंदर असणारं हे नियोजन आहे. आणि नियोजन आहे ते म्हणजे हनुमंतरायाच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं. पण आता एक भाग बोलतो. हनुमंतरायाचा असणारा जो जन्म उत्सव आहे, नेमका केल्याच्या नंतर फळ काय मिळतं याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. याच्याकरता भगवद्गीतेचा एक सुंदर असणारा श्लोक सांगतो. जन्म कर्मच मे दिव्य मेवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. देवाचा करावा लागतो जन्म उत्सव, साधू संताची करावी लागते पुण्यतिथी, आणि जीवाचं करावं लागतं 10वा 13वा आणि वर्ष श्राद्ध. विडाला विडाला उशिरा का होईना पण महाराजांची हाजरी लागली बरं का. महाराज इथं वर्णनच केलेलं आहे. जीवाचं असणारं श्राद्ध असेल, जीवाची असणारी या ठिकाणी दशक्रिया असेल, गंगा पूजन असेल, जीवाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. पुढे ऐका. साधू संताच्या बाबतीमध्ये करायची ते पुण्यतिथी, आणि आपण जर वर्णन तिथं करत असेल तर आपल्या बाबतीमध्ये पुण्यस्मरण. पण देवाच्या बाबतीमध्ये वैकुंठ गमनाचा असणारा सोहळा नाही, तर देवाच्या बाबतीमध्ये आहे जन्म उत्सव. याच्याकरता श्रीकृष्ण भगवंतांनी श्लोक टाकला आणि माऊलीने त्याच्यावर एक सुंदर असणारी ओवी टाकली. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परम मुक्त. तसं तर देवाला जन्म नाहीच, देवाला जन्म नाही, पण देव जन्म घेतो कधी? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. देवाला जन्म नाही, पण धर्माला जर ग्लानी आली तर मग मात्र देवाला असणारा अवतार घ्यावा लागतो. विडाला विडाला अशा हनुमंतरायाचा जर असणारा जन्मोत्सव जर एखाद्या भाविक भक्तांनी केला, संपूर्ण मंडळीनं केला, तर तुकोबरायांनी त्यांच्या बाबतीमध्ये एक प्रमाणच लिहून टाकलं. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्धपंथ, होईल हा सोपा सिद्धपंथ, होईल हा सोपा सिद्धपंथ. माणसाच्या पाठीमागे जर सगळ्यात मोठं जर दुःख कोणतं असेल तर माणसाच्या पाठीमागे सगळ्यात मोठं आहे इथं जन्माला येणं आणि जन्माला आल्याच्या नंतर मृत्युमुखी पडणं. हे माणसाच्या पाठीमागे सगळ्यात मोठं असणार दुःख आहे. तुकोबराय त्यांच्या बाबतीमध्ये बोलतात, बाबांनो, जर माझ्या हनुमंतरायाचा देवाचा जन्मोत्सव जर केला तर आता हे दुःख मात्र कोणत्याच भाविक भक्ताजवळ राहणार नाही. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा. आता तुम्हाला खेपा नाहीत, डायरेक्ट तुम्ही जी पुतना सायुज्य नावाच्या मुक्तीला गेली, राजा रावण सायुज्य नावाच्या मुक्तीला गेले, शिशुपाल सायुज्य नावाच्या मुक्तीला गेले, संपूर्ण भाविक भक्त देवाचा जन्मोत्सव केल्याच्या नंतर सायुज्य नावाच्या मुक्तीला जातील. विडाला विडाला याच्या पुढे आणखी बोलतो. इतर देवताच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. सगळे देवता मंडळी मरण पावलेले आहेत, येथे नाही उरो आले अवतार. पण हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर हनुमंतरायाला मरण नाही. का? हनुमंतराय हे एक चिरंजीव आहेत, आणि चिरंजीव असल्याच्या नंतर ते आज सुद्धा असणारे जिवंत आहेत. ज्या ज्या भाविक भक्ताला संकट पडेल त्यांनी असणारं हनुमंतरायाकडे जायचं, प्रार्थना करायची, 2 मिनिटांमध्ये तुमच्या जवळ असणारे हजर.
हनुमान चालिसामध्ये सुंदर असणारं त्यांचं वर्णन केलेलं आहे. जर माझ्या हनुमंतरायाचं तुम्ही नुसतं दर्शन घेतलं ना, तर दर्शन घेतल्याच्या नंतर त्या माणसाला भूताची बाधा कधी सुद्धा होणार नाही. याच्याकरता तो सुंदर असणारा चौपाईमध्ये भाग सांगितलेला आहे. भूत पिशाच निकट नाही आवे. पहा, भूत पिशाच निकट नाही आवे. माणसाला सगळ्यात जास्त जर भीती कशाची रात्रीच्याला वाटत असेल, लाईट गेल्याच्या नंतर भूताची. आणि हनुमंतरायाचं महावीर जब नाम सुनावय. जर हनुमंतरायाचं नुसतं नाव जर घेतलं ना, तर नाव घेतल्याच्या नंतर भूत जवळ येणार नाही, पिशाच जवळ येणार नाही. याच्या पुढलं आणखी एक वरदान आहे का? एखादं जर चिमुकलं लेकरू असेल आणि त्याला जर भूताची वगैरे बाधा जर झाली, तर त्याला सगळ्यात सोपा असणारा मंत्र सांगतो. काहीच करू नका. घरच्या मंडळीने, पुरुष मंडळीने स्नान करायचं. स्नान केल्याच्या नंतर हनुमंतरायाच्या डोक्यावर जाऊन पाणी टाकायचं आणि त्यांचं नुसतं चरण तीर्थ घ्यायचं. लहान असणाऱ्या बालकाला ते चरण तीर्थ द्यायचं. का? जर त्यांचं चरण तीर्थ दिलं ना, तर चरण तीर्थ दिल्याच्या नंतर त्या लेकराला कुठलीच बाधा होणार नाही. एवढा असणार चरण तीर्थाचं असणार पावित्र्य आहे. विठाला विठाला. नासे रोग हरे सब पीरा. हनुमंतरायाचं नुसतं स्मरण केल्याच्या नंतर कसलेही रोग असू द्या, हो, कसले जरी रोग असतील, तर हनुमंतरायाचं स्मरण केल्याच्या नंतर, दर्शन घेतल्याच्या नंतर नासे रोग हरे सब पीरा. आणि वर्णनच केलेलं आहे, रोग तर नासून जातातच जातात. पण याच्या पुढे आणखी एक वरदान आहे का? एखाद्या वेळेस जर एखाद्या माणसानं प्रभू श्रीरामचंद्रजीचं भजन जर नाही केलं आणि त्यानं जर हनुमंतरायाचं भजन केलं, तर हनुमंतरायाचं भजन केल्याच्या नंतर त्याला रामाचं भजन करण्याची गरज पडणार नाही. त्याला ऑटोमॅटिक हनुमंतरायाचं भजन केल्याच्या नंतर रामाचं भजन घडतं. याच्याकरता तो भाग सांगितलेला आहे. तुम रे भजन राम को पावय. तुमचं जे भजन आहे ना, ते रामाला पावन होतं. म्हणजे तुमचं भजन केल्याच्या नंतर रामाचं सुद्धा असणारं भजन होतं. विठाला विठाला. आणि पुढं तर वर्णन केलं आहे, संकट कटे मिटे सब पीरा आणि जपत निरंतर हनुमत बलबीरा. महाराज, कसलेही संकट असू द्या, हनुमंतरायाची सेवा केल्याच्या नंतर कसलं सुद्धा संकट राहत नाही. म्हणून माणसानं सकाळी आंघोळ केली ना, हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर हनुमान चालिसा जरी येत नसेल, तर कमीत कमी मोबाईल सगळ्याजवळ आहेत, नुसतं हनुमान चालिसा श्रवण करा. तुमचं कुठलंही कार्य असणार होऊन जाईल. याच्या पुढे बोलतो, आता अनेक देवता मंडळी आहेत, आणि अनेक देवता मंडळी असून सुद्धा हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, तर हनुमंतरायाचा जो अवतार आहे तो वेगळा असणारा तो अवतार आहे. पहा, हनुमंतरायाचा असणारा जो अवतार आहे तो भगवान शंकराचा आहे. आणि भगवान शंकराचा अवतार असून सुद्धा दुसरा अवतार त्यांनी घ्यायला पाहिजे होता, पण इथं अवतार घेतलेला आहे तो म्हणजे माकडाचा, वानराचा. पण इथं विचार जर केला तर नामदेव महाराजांनी एक सुरुवातीला प्रमाणच टाकून ठेवलेलं आहे, सकाळी सकाळी नेमकं उठल्याच्या नंतर प्रभातेनं घ्यावे नाम माकडाचे. उलट सांगितलेलं आहे बरं का. जर सकाळी माणूस उठला तर सकाळी उठल्याच्या नंतर शक्यतो माकडाचं तोंड पाहूच नये म्हणा. विचार करा, माकडाचं तोंड पाहू नये, वानराचं नावच घेऊ नये. पण एवढ्या आधम कुळामध्ये, जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा पुढे साधू संतांनी सांगितलं, यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुमचे रोगहरण होतात. याचं कारण एक की कसल्या जरी जातीमध्ये माणूस जन्माला आला आणि त्यानं जर देवाची सेवा केली तर तो देव स्वरूप असणारा होऊन जातो. विडाला विडाला. आणि हनुमंतरायांनी हा जो वानराचा असणारा वेश घेतला, याचे 2-3 कारणं सांगितले जातात. नंबर 1, तशा भगवान शंकराच्या मूर्तीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर भगवान शंकराच्या 8 मूर्ती आहेत. त्या 8 मूर्तीचं वर्णन जर करायचं म्हटलं तर 8 मूर्तीचं दररोज दर्शन होतं, पण आपल्याला मात्र माहिती नाही की ही भगवान शंकराचीच मूर्ती आहे. नंबर 1, ऐका, सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर आपण सुरुवातीला पृथ्वी मातेकडे पाहतो.
ही पृथ्वी माता म्हणजे नेमकी कोणती आहे, त्या पृथ्वी मातेचं वर्णन शिव महापुराणामध्ये आलेलं आहे. नंबर 1, भगवान शंकराच्या 8 मूर्ती आहेत, त्या 8 मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. नंबर 1 शर्व, नंबर 2 भव, नंबर 3 रुद्र, नंबर 4 उग्र, नंबर 5 पशुपती, ईशान. अशा स्वरूपामध्ये शेवटची मूर्ती आहे भगवान शंकराची. अशा 8 मूर्ती आहेत आणि या 8 मूर्तीचं दररोज तुम्हाला दर्शन होतं, पण आणखी माहिती नाही. नंबर 1, सुरुवातीला तुम्हाला दर्शन होतं शर्व नावाच्या भगवान शंकराच्या मूर्तीचं, म्हणजे जमिनीचं, पण आपल्याला आणखी माहिती नाही जमीन म्हणजे भगवान शंकराची मूर्ती आहे. नंबर 2, जमिनीच्या वर राहणारं जे पाणी आहे त्याला म्हटलेलं आहे भव, म्हणजे भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटीकर ठेवणी. म्हणजे भव म्हणजे भगवान शंकराची दुसरी मूर्ती आहे. दररोज आपण अन्न शिजवून खातो ज्या अग्नीवर, ती अग्नी म्हणजे भगवान शंकराची तिसरी मूर्ती आहे. नंबर 4, अग्नीच्या वर असणारी जी हवा आहे ती सुद्धा भगवान शंकराची मूर्ती आहे. अग्नीच्या वर हवा, हवेच्या वर असणारं जे आकाश आहे त्या आकाशाचं दररोजचं दर्शन होतं. आकाश म्हणजे भगवान शंकराची मूर्ती आहे. याच्या पुढं दररोज सकाळी जो सूर्य उदय होतो हा सूर्य सुद्धा भगवान शंकराची एक मूर्ती आहे. रात्रीच्या वेळेला जो चंद्र उगवतो हा चंद्र सुद्धा भगवान शंकराची मूर्ती आहे. आणि सगळ्याच्या जवळ एक भगवान शंकर आहेत. सर्वा घटी राम देहादेही एक. सगळ्याच्या हृदयामध्ये असणारा जो आत्माराम आहे याचंच एक नाव लिंग आहे आणि तो असणारा भगवान शंकराची मूर्ती म्हणजे 8व्या स्वरूपामध्ये आहे. पण त्याचा मात्र आपल्याला पत्ता आणखी लागलेला नाही. जो सर्वदा सर्व गतू सगळ्याच्या हृदयामध्ये असणार आहे आणि तो भगवान शंकराची महादेवाच्या स्वरूपामध्ये 8व्या क्रमांकाची मूर्ती आहे. विठाला विठाला. मग 8 मूर्तीपैकी हनुमंतरायांनी ज्या मूर्तीचा अवतार घेतला त्या अवतारामध्ये वर्णन केलेलं आहे. 8 मूर्ती आहेत, पण हनुमंतरायांनी जो अवतार घेतलेला आहे त्या मूर्तीपैकी 3ऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी प्रस्तुत आहे. 3ऱ्या क्रमांकाची मूर्ती आहे रुद्र. आणि इथं रुद्राच्या बाबतीमध्ये एक अभंगच लिहिलेला आहे. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणजे रुद्र जो असणारी जी मूर्ती आहे ती 3ऱ्या क्रमांकाची आहे आणि रुद्राचा असणारा तो हनुमंतरायाचा जन्म आहे. विडाला विडाला. आता नेमका हनुमंतरायांनी हा अवतार घेत असताना वानराचा का वेश घेतला याचे 2-3 कारण सांगितले जातात. नंबर 1, नारदजीनं तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली हिमालय पर्वतावर आणि तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर इंद्र भगवंताला समजलं की आपला आता पद जाणार. काय केलं? इंद्र भगवंतानी 4-5 असणाऱ्या अप्सरा पाठवल्यानं कामदेवाला पाठवलं. अनेक वर्षापर्यंत तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला पण नारदजीची तपश्चर्या भंग झाली नाही. शेवटी तपश्चर्या उत्थान केली, निघाले आणि निघाल्याच्या नंतर नारदजीनं भेटण्याकरता गेले डायरेक्ट कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावर गेल्याच्या नंतर भगवान शंकरांनी विचारपूस केली आणि सांगितलं नारदजी कुठं होता. संपूर्ण हकीकत सांगितली पण शेवटी मात्र एक शब्द बोलला, मी तपश्चर्या करण्याकरता गेलो होतो आणि तिथं जर मी कुणाला जिंकलं असेल तर दुसरं तिसरं कुणाला जिंकलं नाही, कामाला मी जिंकलं. आणि कधी सांगतो माणसानं स्वतःची बडाई कधी सुद्धा सांगायची नाही. भगवान शंकरांनी हसत हसत सांगितलं नारदजी एक काम करा, इथं ही गोष्ट बोलली इथपर्यंत साहजिक आहे पण इथून पुढं तुम्ही कुणाजवळ सुद्धा कामाला जिंकलं असं मात्र म्हणू नका. पण घटना अशी घडते ज्या लोकाला सांगू नका म्हटलं ना ते लोक गावोगाव असणारा स्वतःचा असणारा भाग सांगतात. घटना अशी घडली, सांगू नका म्हटले पण पुढं भगवान शंकरांनी सांगितलं एखाद्या वेळेस कुठल्याही गावामध्ये जाऊन सांगितलं तर चालेल पण सांगत असताना भगवान विष्णूला मात्र सांगू नका. एवढी गोष्ट आहे का? तर तो देव असा आहे की चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळमणी धन्य तोची विठोबा. पण घटना अशी घडते ज्या लोकाला सांगू नका म्हणता का नाही माणूस त्यालाच जाऊन सांगतो. घटना अशी घडली डायरेक्ट नारदजी गेले आणि भगवान विष्णूला सांगितलं. तर भगवान विष्णू
ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर सांगितलं काही हरकत नाही. त्यांची परीक्षा घेण्याकरता आणि कामावर यांनी विजय मिळवलेला आहे, त्यांची परीक्षा घेण्याकरता भगवान शंकरांनी सांगून सुद्धा यांनी ऐकलं नाही. ज्या रस्त्यानं नारदजी जाऊ लागले त्याच रस्त्यानं भगवान विष्णूनं एक असणारं नगर निर्माण केलं. त्या नगरामधला एक राजा, त्याचं नाव शीलनिधी. तिथं राहणारी त्यांची एक कन्या, तिचं नाव विश्वमोहिनी. नारदजी सहज गेले, स्वागत समारंभ केला आणि सहज स्वरूपामध्ये शीलनिधी नावाच्या राजानं सांगितलं, तुम्ही एवढे गावं फिरता, माझ्या कन्येचा विवाह कुणाच्या सोबत होणार आहे एवढं सांगा. परीक्षा पाहिली हाताची, त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं होतं, तुमच्या कन्येचा विवाह डायरेक्ट स्वरूपामध्ये विष्णू भगवंताच्या सोबत होणार. पण यांनी ती रेष पाहिल्याच्या नंतर, सौंदर्य पाहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, ज्यांनी कामाला जिंकलेला आहे त्यांच्यासोबत विवाह होणार. त्याच वेळेस काय केलं, तुमच्या कन्येचा विवाह जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही एक काम करा, हिचं स्वयंवर ठेवा. आता रूप मागण्याकरता जुन्या काळामधली पद्धत आहे. आता तुम्ही सगळे श्रीमंत झालात, पण जुना एक काळ तुम्ही आठवा. एखाद्या माणसाचं लग्न जर करायचं म्हटलं ना, तर बूट दुसऱ्याचा आणायचा, मोटरसायकल दुसऱ्याची आणायची, बैलगाडी दुसऱ्याची आणायची, सगळे साहित्य मागून आणायचे. नारदजीनं निर्णय घेतला, जर माझं लग्न करायचं म्हटेल तर मी दिसण्याकरता एवढा सुंदर नाही, आपण काय करावं, भगवान विष्णू दिसण्याकरता सुंदर आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. सौंदर्य मागण्याकरता भगवान विष्णूकडे गेले, सौंदर्य मागण्याकरता सुरुवात केली. सौंदर्य मागत असताना भगवान विष्णूनं फसवलं. रूप देत असताना ओरिजिनल रूप दिलं नाही, वानराचं रूप दिलं. गेले स्वयंवराच्या ठिकाणी, वरमाला घेऊन आलेली ती विश्वमोहिनी, तिनं मात्र भगवान विष्णूच्याच गळ्यामध्ये हार घातला. तिथं असणारे दोन शिवगण होते, त्यांनी सहज स्वरूपामध्ये नारदजीला सांगितलं, तुमचा विवाह होणार होता, पण इथं सौंदर्य घेऊन येत असताना दुसरं सौंदर्य आणायचं ना, हे वानराचं कशाला आणलं. त्यांना विश्वास पटला नाही. आरशाच्या समोर गेलं, सौंदर्य पाहिल्याच्या नंतर राग आला, रागाच्या भरामध्ये ताड 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 करत निघून गेले आणि डायरेक्ट स्वरूपामध्ये भगवान विष्णूला शाप देऊन टाकला, देवा माझी आणि माझ्या पत्नीचा तुम्ही वियोगाचा असणारा भाग केला, लक्षात ठेवा, मी तुम्हाला शाप देतो. प्रभू श्री रामचंद्रजीच्या अवतारामध्ये तुमच्या आणि तुमच्या पत्नीची सुद्धा ताटातूट होईल. याच्या पुढं तुमच्या पत्नीचा शोध करण्याकरता त्या कालावधीमध्ये कुणी सुद्धा तुम्हाला सहकार्य करणार नाही. आज तुम्ही मला फसवलं, वानराचा वेश दिला, त्या कालावधीमध्ये पत्नीचा शोध करण्याकरता कुणीही करू शकणार नाही, हेच वानर तुम्हाला सहकार्य करतील. आणि ज्यावेळेला क्षीरसागराच्या ठिकाणी संपूर्ण देवता मंडळी गेली होते, स्वतःहून देवतेनं सांगितलं भगवान विष्णूनं की मी मात्र अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्री रामचंद्रजीचा अवतार घेणार आहे. माझ्या अवताराला सहकार्य करण्याकरता 33 कोटी देवता मंडळींनी वानर व्हायचं, म्हणजे 18 पद्म वानर, आणि एक काम करायचं, मला मात्र त्या युद्धामध्ये सहकार्य करायचं. भगवान शंकर तिथंच होते. भगवान शंकरांनी हसत हसत सांगितलं, देवा सगळे देवता मंडळी जर वानर होत असतील तर सगळ्यात मोठा वानर मी होईल आणि माझं नाव हनुमंतराय होईल. विडाला विडाला. म्हणून हनुमंतरायांनी असणारा जो अवतार घेतलेला आहे, प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सांगण्याहून असणारा हा वानराचा अवतार घेतलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी हनुमंतरायाला अजर अमर आणि या ठिकाणी चिरंजीव स्वरूपामध्ये आपण समजतो. कुठलेही असणारे दुःख राहत नाहीत. आणि इथं वर्णनच केलेलं आहे, हनुमंतरायाचा जन्मोत्सव सादर केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये आनंद मात्र प्राप्त होतो. त्याचं कारण एक आहे, माझ्या हनुमंतरायाकरता 3 दिवसाचा वेळ काढा, माझ्या हनुमंतरायाकरता 3 दिवसाचा वेळ काढा. हनुमंतराय तुमच्याकरता 365 पैकी 3 दिवस त्यांच्याकरता खर्च केले, उरलेले राहिलेले असणारे जे दिवस आहेत हनुमंतराय तुमच्याकरता खर्च करतील. विडाला विडाला. म्हणून 3 दिवसाचा असणारा हा सुंदर असणारा कार्यक्रम आणि 3 दिवसाचा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. पण याच्या पुढे आणखी बोलतो, कार्यक्रम 1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असतो, या कार्यक्रमाची सांगता केली जाते. काही लोक म्हणतील समाप्ती, समाप्ती मात्र नाही बरं का, सांगता. त्याचं कारण एक आहे, हुशार माणूस आणि हुशार जर पाहुणा असेल ना आपल्या घरी जर आला
तर जातो कधीच म्हणत नाही, येतो बर का, हुशार असला तर. आणि जर काडीची अक्कल नसेल तर म्हणतो जातो बर का आता. आणि हे जे असणारं जे आमंत्रण द्यायचं आहे का नाही आता सांगतेच्या स्वरूपामध्ये, इथं सांगता याच्या करता करायची की देवाला पुढल्या वर्षीच आमंत्रण द्यायचं, देवा या वर्षी सांगता आणि पुढल्या वर्षीचं तुम्हाला असणारं आमंत्रण. म्हणून सांगता जर करायची असेल तर दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही चरित्रानं होत नाही, एकमेव असणाऱ्या काल्याच्या कीर्तनानं. विठाला विठाला जशा स्वरूपामध्ये असणारी कीर्तनाची सेवा असेल, कीर्तनकारांना सुद्धा तशाच स्वरूपाचा असणारा अभंग घ्यावा लागतो. अभंग आहे निळोबारायांचा. निळोबारायांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर इथं देवाला सुद्धा किंमत आहे निळोबारायांच्या ठिकाणी असणारी कमी. देवाला सुद्धा ते जास्त मानत नाहीत का. येथे तूज लागी बोलविले कोणी आणि पार्थिविल्या वाचोनी आलासी का. 1 आणि 2 दिवसाची असणारी तिथं अन्न पाण्याचा त्याग नाही, 42 दिवसापर्यंत असताना निर्याण मांडलं. देव भेटण्याकरता आला. देवाला सुद्धा सांगितलं आम्हाला तुझी गरज नाही, तुक याचा धावा करीत असो. मला फक्त गरज आहे तुकाराम महाराजांची, त्यांनाच असणारं पाठवून दे. आणि महाराज निजधामाला गेलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एकदा निघून गेले, पण 3 वेळेला त्यांना परत यावं लागलं. नंबर 1 मुलगी असणारी भागीरथी, तिच्या करता सुद्धा परत यावं लागलं. नंबर 2 संताजी जगनाडे यांच्या सुद्धा असणाऱ्या तिथं यावं लागलं. नंबर 3 जर सांगायचे म्हटलं तर इथं निळोबाराय करता सुद्धा त्यांना परत यावं लागलं. एवढी ज्यांची निष्ठा गुरुवर आहे त्यांचा असणारा सेवेकरिता अभंग. विडाला विडाला आणि निळोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात. इथं कालाच करत आहेत, पण काला करत असताना साधे लोक काला करत नाहीत, इथं काला करत असताना संत लोक करतात. अभंगाचं पहिलं चरण. संत जन संत जन काला करती संत जन संत सगळे जाणकार असणारी मंडळी आहेत आणि कधीही कीर्तनकारांना अभंग सोडून थोडंसं साईडला जायचं नाही बरं का, एक एक शब्दावर चिंतन करण्याकरता. कारण आता कसं आहे, गोवर्धनजी महाराज इथं आहेत, कीर्तन करतात, संपूर्ण असणारी कीर्तनकार मंडळी आहेत. पहिला शब्द या अभंगामध्ये सांगितलेला आहे काला. त्या काला शब्दाचा अर्थ अगोदर सांगतो. नेमका काला कशाला म्हणायचं. लहानपणामध्ये आईनं काय केलं, एक वाटी घेतली, वाटी घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भाकरी टाकली आणि भाकरी टाकल्याच्या नंतर वरून दूध टाकलं, आईनं मिश्रण करून दिलं. त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, कालाच म्हणतात बरं का. नंबर 2, अनेक माणसं एका ठिकाणी आले आणि सगळेच सांगू लागले, कुणीच कुणाचं ऐकणं गेलं, तर त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, त्याला सुद्धा कालाच म्हणतात. हो, सगळे माणसं आहेत, सगळेच गर्दा करतात, कुणीच कुणाचं ऐकत नाही, त्याला म्हणतात काला. पण इथं ज्या काल्याचं वर्णन केलेलं आहे त्याचं तिसऱ्या स्वरूपामध्ये एक वर्णन केलेलं आहे. इथं जो काला आहे ना,
इथं काला म्हणजे साधारण असणारा काला नाही, इथं हरिनामाचा खिचडी काला. इथं जो काला आहे तो हरिनामाचा असणारा खिचडी काला आहे. म्हणजे हरि उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ. इथं हरिनामाचा असणारा खिचडी काला आहे. याच्या पुढे आणखी एक सांगतो. काला काला या शब्दाचा महत्वाचा आणखी एक अर्थ असा आहे, आपण सगळे कीर्तनाला बसलेलो आहोत, हे आपण जीव आहात. लक्षात ठेवा, आपण सगळेजण जीव आहोत आणि प्रत्येक जणाचा जीव मात्र वेगवेगळा आहे. पण या जीवानं एक दिवस ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे. ज्या दिवशी जीव ब्रह्मस्वरूप होईल त्याला म्हणायचं ओरिजिनल असणारा काला. विडाला विडाला. जीव आणि ब्रह्म एक झालं की त्याच दिवशी म्हणायचं खरा असणारा काला. म्हणून इथे त्या काल्या शब्दाचे असणारे वेगवेगळे असणारे अर्थ. पहिला शब्द अभंगामध्ये वापरला काला, दुसरा शब्द वापरला काला करीती संत जन. इथं कोण काला करतात तर संत जन करतात. आणि इथं संत नेमके कोण कोण आहेत सांगू. इथं कोणी स्त्री नाही, इथं कोणी पुरुष नाही. प्रमाण आपल्याला माहिती आहे. या रे लहान थोर याती भल त्या नारी नर, कोणी कसलाही असो. इथं मात्र त्याच्याजवळ भेदभाव नाही. या सगळ्यांनी मिळून तो काला करायचा आहे. पहा, आता संतजन काला करतात, पण संतजन काला करत असताना एवढ्या कालावधीमध्ये जर सांगायचं म्हटलं, माणसं मंडपाच्या बाहेर गेल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर भांडणं करतील, पण खरं सांगा कथा कीर्तनाच्या ठिकाणी भांडणं करतात का? कधी सुद्धा नाही. याच्या पुढे आणखी बोलतो. कथा कीर्तनाच्या ठिकाणी कार्यक्रम जर झाला तर एकमेकाच्या गळ्याला लागतात, छातीला छाती लावतात, दर्शन घेतात, पायाचं दर्शन घेतात. म्हणजे तेवढ्या कालावधी पुरतं तुमच्या ठिकाणी संताची भावना येते आणि एकमेकाचं असणार तुम्ही दर्शन घेतात. मग इथं वर्णन केलेलं आहे काला करीती संत जन. म्हणजे आता तुम्ही सगळे असणारे जे लोक आहात ना, सगळे संताच्याच असणाऱ्या मूर्ती आहेत. आणि संत शब्दाची आणखी एक व्याख्या सांगितलेली आहे नामदेव महाराजांच्या प्रमाणामध्ये. संत तोची जाना शांत ज्याचे मन, संत तोची जाना शांत ज्याचे मन, अनुचे प्रमाण तुझे नाही, अनुचे प्रमाण तुझे नाही. संत तोची जाना शांत ज्याचे मन, संत तोची जाना शांत ज्याचे, अनुचे प्रमाण तुझे नाही, अनुचे प्रमाण तुझे. नेमकं संत कुणाला म्हणायचं या अभंगामध्ये सांगितलंय. ज्याचं मन शांत आहे त्याला म्हणायचं संत. पण एक सांगतो, अनेक लोक आहेत सगळ्या जणांचेच मन शांत आहेत अशातला मात्र भाग नाही. याच्या पुढे आणखी एक सांगतो विनोदामध्ये. आम्ही जे लोकांना सांगतो का नाही, कीर्तन संपल्याच्या नंतर आमचं सुद्धा मन स्थिर नाही. तुम्ही म्हणाल कसं काय, का स्थिर नाही माहिती. कीर्तन संपल्याच्या नंतर आम्हाला सगळ्यात जास्त जर ओढ कशाची लागली असते तर याची. पॉकेट दिल्याच्या नंतर ते कधी उघडून पाहताल, त्याच्यामध्ये किती दक्षिणा निघतो. एकदा जर पॉकेट भरपूर बसलेला असेल तर मन शांत होतं, आणि जर पॉकेट कमी भरलेलं असलं तर मग मात्र मन शांत होत नाही. पण साधू संताच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे, संत तोची जाना शांत ज्याचे मन, अनुचे प्रमाण दुजे नाही. इथं काला करत असताना संताचे जन करतात आणि त्यांच्यासोबत काला करत असताना कोण आहे, सवे त्यांच्या नारायण. त्या नारायण शब्दाचा अर्थ असा होतो, नार ज्याचं आयन आहे म्हणजे पाणी, नार ज्याचं आयन आहे म्हणजे पाण्यामध्ये ज्याचं शयन आहे त्याला म्हणतात नारायण. आणि तिथं नारायण त्या साधू संताच्या सोबत आहे. दोघांनी मिळून काला केला, पण काल्याचा असणारा जो प्रसाद आहे देवांनी वाटत असताना वाढण्याचं काम स्वतःहून आपल्या हाताने केलं. अभंगाचं दुसरं चरण. वाटी आपुल्या निज हस्ते, वाटी आपुल्या
आपुल्या निज हस्ते वारिया आपुल्या निज हस्ते वारिया निज सुंदर असणारं प्रमाण दिलं आणि योग्य असणारं प्रमाण आहे. 2 दिवसापर्यंत असणारी मी जिल्हा लातूर इथं रात्री 9 ते 11 कीर्तनाची सेवा सुरू झाली. 11:15 वाजले. तुमच्या परिसरामध्ये 7 ते 9 सेवा होते, कधी कधी 9 ते 11 पण होते, पण तिकडल्या परिसरामध्ये 9 ते 11 सेवा होते. 11:15 वाजले आणि 11:15 वाजता एकदम मला चुकीचं प्रमाण आलं. एकदम चुकीचं म्हणजे माझ्या मापातच बसत नव्हतं, पण चुकीचं प्रमाण आलं. मी त्यांना म्हणलं, महाराज प्रमाण तुमचं चुकीचं आहे, थोडं म्हणू नका तुम्ही. त्यांनी मला एकदम गोड उत्तर दिलं बरं का. म्हणले, महाराज 1.25 तास झाला आम्ही तुमचं ऐकतो म्हणले. लक्षात आलं का? 1.25 तास झाला आम्ही तुमचं ऐकतो म्हणले. आमचं 2 मिनिटं ऐकायला तुमचं काय बिघडत आहे का म्हणले. म्हणलं 2 तास ऐकतो, पण प्रमाण मात्र लेवलचं पाहिजे बरं का. सुंदर असणारं प्रमाण आहे. वाटी आपुल्या निज हस्ते. देवानं काय केलं? दुसऱ्याला वाटण्याकरता सांगितलं नाही. किती देव श्रीमंत, संपूर्ण जग ज्याचे अंकित आहे त्या देवानं हाताखाली नौकर ठेवले नाहीत, तर स्वतःहून माझ्या परमात्म्यानं काल्याचा प्रसाद वाटण्याकरता सुरुवात केली. किती भानुदास गीती गात वा. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास पंढरीनाथ. असं प्रमाण आलं की अंतकरण भरून येतं बरं का. विषय जसा चालू आहे तसं प्रमाण आलं का नाही, एकदम अंतकरण भरून येतं. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद वाटण्याचं काम माझ्या परमात्म्यानं सुरुवात केलं. वाटी आपुल्या निज हस्ते. आणि पुढे शब्द टाकला, भाग्याचा तो पावे तेथे. ज्यांना ज्यांना तो प्रसाद मिळाला ते असणारे भाग्यवान ठरले. पण भाग्य शब्दाचा नेमका अर्थ काय होतो याचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. तुम्ही ज्याला भाग्य म्हणता का नाही, याला भाग्य समजलेलं नाही. कोणी म्हणत असेल धन आहे तो भाग्यवान आहे, अजिबात नाही. भाग्य तरी नोहे धन. नंबर 2 पुत्र. पुत्र आहे म्हणजे भाग्यवान नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. एखाद्याला पत्नी आहे म्हणजे भाग्यवान आहे असं नाही. पण तुकोबारायने सांगितलं, निकट वास बरा संतापायी. ज्याचा वास संताच्या चरणाच्या जवळ आहे, खरा असणारा भाग्यवान तो. विडाला विडाला उदलाले भागे आता.
अवघी चिंता लाभ उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली का वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे. पुढे वर्णन केलं. लाही शीत लागे हाती आणि दोष देखोनी त्या पळती. त्याच्या जवळचे असणारे जे दोष आहेत ते दोष सुद्धा असणारे पळून जातात. पुढे वर्णन केलं. निळा म्हणे क्षीराचा बुंद आणि लागता पावे ब्रह्मानंद. ज्याला ज्याला दुधाचा असणारा थोडासा प्रसादाचा थेंब मिळाला तो असणारा ब्रह्मानंदामध्ये असणारा तल्लीन झाला. असा अभंगाचा सळसळ भावार्थ. विडोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा नेमाच्या प्रमाणा अगोदर अभंग जो घेतलेला आहे त्याचं वर्णन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर असणारं श्रीकृष्ण भगवंताच्या असणाऱ्या ज्या लीला आहेत त्या लीला असणाऱ्या पुढं सांगायच्या असतात. म्हणून नियमाच्या नुसार असणारी ही कीर्तनरूपी सेवा. आता भगवंतानी जे काही चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा असणारा या ठिकाणी जो भाग आहे तो सांगणं फार असणारा अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक दिवसापासून आपण चरित्र सांगतो आणि अनेक दिवसापासून ऐकतो. सांगून सुद्धा संपत नाही आणि ऐकून सुद्धा कान तृप्त होत नाहीत. असं भगवंताचं असणारं चरित्र इतकं गोड चरित्र आहे की जे चरित्र कधी सुद्धा आपल्याला कंटाळवाणं असणार वाटत नाही. विठ्ठले हे चित्त प्रपंचा पासोनी वमनते म्हणी बैसलेसे. असं भगवंताचं चरित्र. आपलं चरित्राचा उच्चार फक्त एक दिवसापर्यंत करायचा, पुन्हा आपल्या चरित्राचा उच्चारच नाही महाराज बस. पण देवाचं असणारं चरित्र द्वापार युगापासून चालत आलेलं आहे. त्या चरित्राचं काय वर्णन आहे. पण शक्यतो काल्याच्या कीर्तनामध्ये दोन स्वरूपामध्ये चरित्र सांगितलं जातं. ते म्हणजे रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगत रंगणी चोरीत लोणी. धावणी धरिती गवळणी. बांधिती चरणी देती गराणी. यशोदे साजनी. यशोदे साजनी. दही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजन. कृष्ण आलवा बाई आलवा परतुनी माथे दावा. कृष्ण आलवा बाई. दही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजन. कृष्ण आलवा बाई आलवा परतुनी माथे दावा. कृष्ण
देवाचं चरित्र आहे का? काय देवानं चरित्र केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी. पहिलं शब्द असणारा सांगितलेला आहे रांगणं. आता रांगत असताना सगळेजण रांगलेले आहेत बरं का, सगळेच रांगलेले. इथं असा कोणी माणूस नाही की तो रांगलेला नाही, आणि रांगल्याशिवाय मोठा पण होत नाही. पण त्या रांगण्याचं वर्णन आहे का? रांगत असताना सरळ स्वरूपामध्ये तो रांगत नाही, त्याची एक एक क्रिया सांगितलेली आहे. अगोदर लेकरू काय करतं माहिती? आई त्याला उचलते आणि त्याला असणारं पाठीवर झोपवते. पाठीवर झोपल्याच्या नंतर लेकरू काय करतं पुन्हा माहिती? पाठीवरचं लेकरू पुन्हा थोडीशी शक्ती आल्याच्या नंतर एका साईडला होतं. डायरेक्ट पालथं पडत नाही बरं का, थोडस एका साईडला होतं. एका साईडला झाल्याच्या नंतर काही दिवसानं पुन्हा पोटावर पडतं. पोटावर पडल्याच्या नंतर तरी त्याला रांगता येत नाही. ते सुरुवातीला हातानं न रांगता अगोदर पोटानं रांगतं. म्हणजे काय करणार? असे हात घेणार आणि पोटानंच पुढं सरकणार. पण पोटानं पुढं सरकत असताना काही दिवसानं काय करतं? एक असणारा आपला हात असा जमिनीवर टाकणार. थोडीशी शक्ती आल्याच्या नंतर पुन्हा दुसरा टेकणार. 2 टेकल्याच्या नंतर थोडंसं पोट आधार करणार. पुन्हा काय करणार? एक असणारा पाय वर घेणार, गुडघा टेकवणार. पुन्हा काय करणार? दुसरा पाय घेणार, गुडघा टेकवणार. आता सगळे असणारे जे पोटाचे भाग आहेत ना, असे आधार करणार. आता त्याला गॅरंटी येते, आता मी रांगू शकतो. मग रांगत असताना कसा रांगतो याचं वर्णन सुद्धा सुरुवातीला सांगितलेलं आहे. तळ हात टेकित, तळवे तळ हात टेकित, तळवे तळ हात टेकित. डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रंगणी रंगनाथ, प्रमाण दिलं. आता देवानं जे रांगण्याकरता सुरुवात केलेलं आहे, कसं रांगण्याकरता सुरुवात केलं पहा. नेमका तळवा असणारा कशाला म्हणतात? त्या तळव्याचं वर्णन आहे का? हाताचा असणारा जो भाग आहे ना, या हाताच्या भागापैकी मेन जर तळवा कोणता असेल तर बोट म्हणजे तळवा नाहीत. लक्षात ठेवा, बोट म्हणजे तळवा नाहीत. एवढा असणारा जो भाग आहे ना, एवढ्याच भागाला तळवा म्हणतात. आणि देवानं काय केलेलं आहे? बोट आधार ठेवलेले आहेत आणि हा भाग खाली ठेवलेला आहे. हा भाग खाली ठेवल्याच्या नंतर सुरुवातीला रांगत असताना डाव्या गुडघ्याने रांगत. पुढं रांगण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर अगोदर डावा पाय पुढं घेतला. डावा पाय पुढं घेतल्याच्या नंतर उजवा पाऊल असणारा जो आहे गुडघा, त्या पाऊलाच्या पुढं नाही टाकला, तर मागला पाय डाव्या गुडघ्यापर्यंत घेतला. आता समान झाले. परत काय केलं? तोच डावा गुडघा असणारा पुढे घेतला, पण उजवा मात्र पुढे घेतला नाही. डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये. आणि त्या रंगनाथाचं काय वर्णन करावं महाराज? त्या रंगनाथाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर तो रंगनाथ आज प्रत्येक जणाच्या घरामध्ये आहे. आणि देवपूजेच्या असणाऱ्या मंडळीमध्ये सगळ्याला माहिती आहे, सगळ्याच्या देवघरामध्ये रंगनाथ आहे म्हणजे आहे. आणि त्या रंगनाथाचं वर्णन जर करायचं म्हटलं ना, सगळे देव व्यवस्थित बसतील, पण रंगनाथ मात्र व्यवस्थित बसत नाही. तुम्ही त्याला किती ठेवण्याचा प्रयत्न करा, मागं तरी पडणार, पुढं तरी पडणार. आणि त्या रंगनाथाचं वर्णन तसं आहे महाराज. आणि तिथं सुद्धा लिहिलं आहे, काही जणांचे रंगनाथाच्या हातामध्ये लोण्याचा असणारा भाग, जशी आपली भूमिका असेल, जसा पसंत पडेल तसा. आणि तेवढ्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त आकर्षक जर कुणाला काही देव वाटत असेल तर दुसरे देव आकर्षक वाटत नाहीत. सगळ्यात आकर्षक जर कोण वाटत असेल तर रंगनाथ सगळ्यात आकर्षक आहे. डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तोम्या देखिला
7 जणी. महाराज अशा स्वरूपामध्ये भगवंताने असणार रांगण्याकरता सुरुवात केलं आणि रांगत रांगतच काय केलं सुरुवात, रांगत रंगणी चोरीत लोणी. आता लोणी चोरण्याकरता सुरुवात केली. खोड्या तुम्ही अनेक भगवंताच्या ऐकल्या आहेत, पण एक खोड्या नाहीत भगवंताच्या, भरपूर असणाऱ्या खोड्या आहेत. पण ज्या खोड्या भगवंतानी केलेल्या आहेत आणि ज्या गवळणींनी घराणे यशोदा मातेकडे केलेले आहेत, हे घराणे वेगळेच आहेत आणि आपण घराणे ऐकतो ते घराणे वेगळेच आहेत. आता ऐका, मी तुम्हाला जे घराणे सांगणार आहे ते मात्र वरच्या दृष्टिकोनातून थोडे कमी सांगल, पण अध्यात्माच्या दृष्टिकोनामधले घराणे सांगल, जे घराणे आपण शक्यतो जास्त करून कधी कीर्तनात ऐकत नाहीत. एक नाथबाबांनी सुंदर असणारी त्या अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून एक 14 चरणाची गवळणच लिहिलेली आहे. त्या गवळणीमध्ये सगळ्या भगवंतांनी जे चोऱ्या केलेल्या आहेत त्या नेमक्या चोऱ्या कशाच्या आहेत याचं वर्णन त्या 14 चरणामध्ये केलेलं आहे. पहा, आवरी आवरी आपुला हरी, दुर्बळ्याची केली चोरी, घरा जावयाची उरी, कृष्णे ठेविली नाही. गवळणी उताविळी आली यशोदे जवळी, आवरी आपुला वनमाळी, प्रळय आम्हा दिधला. गवळणी जे सगळे घराणे घेऊन यशोदा मातेकडे आलेले आहेत ते घराणे कोणते आहेत पहा, इथं वर्णन केलेलं आहे. त्या गवळणीने घराणे सांगण्याकरता सुरुवात केली. काय केलं तुझ्या कृष्णानं, कवाड भ्रांतीचे उघडिले. पहा, एक एक घराणे कोणते आहेत अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून. कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे मोडिले, शिंके अविद्येचे तोडिले, बाई तुझिया कृष्णे. हे पहिलं घराणं. पुढं वर्णन केलं, कवाड उघडत असताना ते कवाड सुद्धा साधं नव्हतं. होती क्रोधाची आरगळा, हाळूची काढिली से बळा, होती अज्ञानाची खिळा, तेही निर्मूळ केली. ते अध्यात्माच्या दृष्टिकोनातलं घराणं सांगण्याकरता सुरुवात केलं. जुन्या काळामधले घर वेगळे आणि आताच्या काळामधले घर वेगळे. जुन्या काळामध्ये अगोदर घर लावायचं, घर लावल्याच्या नंतर मोठा असणारा गज त्याला म्हणतात आरगळा, त्याच्यामध्ये पुन्हा खिळा टाकायचा. इथं अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून वर्णन केलेलं आहे. होती क्रोधाची आरगळा, हाळूची काढिली से बळा, होती अज्ञानाची खिळा, तेही निर्मूळ केली. तिसरं घराणं सांगण्याकरता सुरुवात केली. डेरा फोडीला दंभाचा. जे डेरा जे कृष्णानं फोडलेत ना, हा डेरा म्हणजे नेमका कोणता आहे, डेरा फोडीला दंभाचा, त्रिगुण तिवईस ठावकैचा, प्रपंच सडा हा ताकाचा, केला बाई तुझ्या कृष्णे. आता आपल्याजवळ जो प्रपंच आहे ना, या प्रपंचाचा सडा जर कोण केला असेल तर श्रीकृष्ण भगवंतांनी केला. हा अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून पुढे वर्णन केलं. अहंकार होता ठोंबा, उपडीला घुसळ खांबा, तोही टाकीला स्वयंभा, बाई तुझिया कृष्णे. म्हणजे अहंकाराचा असणारा जो ठोंबा होता, दगड होता, तो सुद्धा उचलला आणि तो सुद्धा असणारा टाकून दिला. पुढे वर्णन केलं. प्रारब्ध हे शिळे लोणी, याची केली धुळधानी, होती किंवा संकल्प विकल्प दुधानी, तेही फोडिली कृष्णे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अध्यात्मातून सांगितलेलं आहे. पुढे वर्णन केलं. प्रारब्ध हे शिळे दही, माझे खादले गे बाई, किंवा क्रियमान दुधसाई, तेही मुखी ओतिली. पुढे वर्णन केलं. द्वेष रांजन सगळे, स्पर्शे होती हात काळे, होते द्वेताचे ते लुगडे, तेही फिटवून गेले. अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जे घराणे सांगितले आहेत ना यशोदा मातेकड, हे सगळे घराणे वरच्या दृष्टिकोनामधून नाहीत. या शरीरामध्ये जेवढे विकार आहेत या विकाराचे घराणे सगळ्या असणाऱ्या गवळणींनी यशोदा मातेकडे सांगितलेले आहेत. विडाला विडाला. आता हे घराणे झाले अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून. आणि सोप्या भाषेमध्ये जर घराणे सांगायचे म्हटलं तर हे घराणे आपल्या सगळ्यालाच माहिती आहेत. हे घराण्याचे उदाहरणं देत असताना नाथबाबांनी सुंदर असणारे प्रमाण टाकले.
गवळणी सांगती गराणी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तूप लोणी अवघी फोडिली विरजणी हागे बाई कोणासी आवरे ना 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 यशोदा बाळ तुझा गाना गोठ्यावर सोसू धिंगाणा यशोदा बाळ तुझा गाना गोठ्यावर सोसू धिंगाणा गवळणीनी गराणी सांगण्याकरता सुरुवात केली. गवळणी सांगती गराणी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तूप लोणी आवघी फोडिली विरजणी. आणि महिला मंडळाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कशावर असेल तर सांगू, एक म्हणजे दुधावर, एक म्हणजे दह्यावर. आणि ते जर विरजण जर टाकलं रात्रीचं मालकाने सांगितलं दही खाण्याकरता दे, ते अजिबात रात्रीच्या वेळेला विरजण फोडणार नाहीत. म्हणजे नाही, मालक उपाशी जरी झोपले तर चालतील पण विरजण मात्र फोडणार नाहीत. आणि गवळणीचं प्रेम सुद्धा कशावर, त्या विरजणावर. आवघी फोडिली विरजणी. पण देवानं खायचं कमी आणि नासधूस मात्र जास्त करायची. महाराज पुढं वर्णन केलं आहे. दुसरी असणारी गवळण धावून आली, दुसरी आली धावत म्हणे बाई किंवा याने बाई काय केली मात मुखासी मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घालेत किंवा धरू जाता सापडेना. तिसरं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे तिसरी आली धावोनी याने बाय काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी गाठ बाई कोणासी सुटेना. आवघ्या मिळोनी गवळणी येती नंदाच्या अंगणी. हा पुढं आम्ही जातो गोकुळ सोडूनी आमुच्या सुना घेऊनी हे बाई आम्हासी पाहवेना. किंवा आईसे सांगता घराणी यशोदा नयनी आले पाणी कृष्णा खोड दे टाकुनी एका जनार्दनी प्रेम तया आवरेना. विडाला विडाला असे देवाना असणारी लीला करण्याकरता सुरुवात केली. आणि त्या देवाच्या ज्या लीला आहेत ना, घरामध्ये देवानं रांगायचं, रांगत 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 जायचं. पण रांगत असताना सुद्धा नामदेव महाराजांनी एक सुंदर प्रमाण टाकलं. पहा, रांगत 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 असणारे देव गेले आणि भिंतीच्या जवळ गेले. देवाला उभा टाकायचा आहे. आता उभा टाकत असताना देवानं काय केलं, दोन्ही असणारे आपले हात भिंतीला लावले. आता भिंतीला हात लावल्याच्या नंतर देवानं उभा राहण्याकरता सुरुवात केलं. पण उभा राहण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर देवानं आधार जो घेतला उभा राहण्याकरता तो भिंतीचा. इथं नामदेव महाराजांना कौतुक वाटलं. अरे सगळ्या देवता मंडळीला, सगळ्या समाजाला, सगळ्या असणाऱ्या संत महात्म्याला जर आधार पाहिजे असेल तर संकट पडल्याच्या नंतर सगळेजण आधार देवाचा घेतात. पण देवाची काय लीला आहे, देव इथं आधार घेत असताना भिंतीचा घेतो. किती देवाची ही लीला आहे. आधार जगती ज्यांचा असे तो मात्र भिंतीचा असणारा आधार घेतो.
आता भिंतीचा आधार घेतल्याच्या नंतर थोडंसं चालण्याकरता सुरुवात केलं. पण घटना अशी घडली, चालत चालत गेल्याच्या नंतर यशोदा मातेनं ताट असणारं भरून आणायचं, नंदबाबाच्या समोर ठेवायचं. नंदबाबांनी जेवण्याकरता सुरुवात करायची. जेवण्याकरता सुरुवात करत असताना कृष्णानं धावत धावतच यायचं, नंदबाबाच्या पुढलं ताट उचलायचं आणि जे चौकटीच्या ठिकाणी आलेले असणारे जे कुत्रे असतील, माकडं असतील, छोटे छोटे असणारे आहेत ना भाग, ते आल्याच्या नंतर इथलं ताट उचलायचं आणि त्यांच्या समोर नेऊन ठेवायचं. यशोदा मातेनं सांगायचं, अरे कृष्णा, हे तुला चावतील, ढसतील. कृष्णानं हसत हसत सांगायचं, आई, यांची ना आमची फार मित्रता आहे. हे जे वानर कुत्रे वगैरे तुला दिसतात ना, हे वानर पण नाहीत आणि कुत्रे पण नाहीत. पूर्व जन्मामधले माझे सवंगडी आहेत. गेल्या जन्मामध्ये हे उपाशी होते म्हणून मी आज यांना चारत आहे. ही देवाची लीला. वडिलाच्या जवळचं ताट उचलून त्यांना असणारं खाऊ घालायचं. पण आपला जर विचार केला तर तसा आपला विचार नाही बरं का. जुना काळ आठवा. आपण जेवण्याकरता जर बसलो आणि चौकटीच्या ठिकाणी कुत्रं जर आलं, आपण घास घेतला तर सुरुवातीला काय करतो, तुकडा उचलतो आणि कुत्र्याला टाकतो. पण असे काही कुत्रे असतात ना महाराज बिनलाजे, एकदा घास घेतल्याच्या नंतर निघून जावं का नाही, ते काही कुत्रे जात नाहीत. ते काय करतात, एकदा घास टाकला तेवढ्यावर खाऊन त्यांचं भागत नाही. आपण मग घास उचलाय खाली हात घातला की ते खाली एकदा बघणार, बरोबर. घास उचलून मुखाकडे घेतला की ते वर एकदा बघणार. मग जो घास टाकणारा माणूस आहे का त्याला राग येतो, हे मी जेवण करत असताना सारखं का माझ्याकडे पाहतो. मग मात्र जेवण सोडून देतात आणि कुत्र्याच्या मागे लागतात. महाराज, ही देवाची असणारी लीला आहे. घरामध्ये खोड्या करण्याकरता सुरुवात केली आणि घरामधल्या खोड्या थोड्याशा संपवल्या आणि मग मात्र बाहेर जाण्याकरता सुरुवात केली. बाहेर गेल्याच्या नंतर गोपाळ मंडळी असणारी जमा केली आणि जमा केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे त्यांच्या तब्येती थोड्याशा असणाऱ्या कमी, पण देवाची तब्येत मात्र एकदम असणारी चांगल्या स्वरूपामध्ये तब्येत. त्यावेळेस देवानं सांगितलं, मी तुम्हाला चोरून देतो पण माझ्या घरचं देणार नाही, संपूर्ण गोकुळ जनवासियांचं असणार. विठाला विठाला. पण गोकुळ जनवासियांचं लोणी चोरून देत असताना सुद्धा एका ठिकाणी तर वर्णन केलं आहे, एक वयोवृद्ध असणारे आजोबा घराचं रक्षण करण्याकरता बाज टाकूनच तिथं होते. पण देवानं काय केलं, डेरा फोडीला दंभाचा. गाडगच आणलं, म्हाताऱ्याच्या डोक्यावर टाकलं. टाकल्याबरोबर म्हाताऱ्यानं पक्कून केलं की लगे प्राण सोडून दिला. महाराज, ह्या देवाच्या असणाऱ्या लीला. एका घरामध्ये गेले, तिथं सुद्धा असणाऱ्या खोड्या केल्यानं, खोड्या केल्याच्या नंतर मग मात्र गावामध्ये एकच असणारा धिंगाणा, दुसरा तिसरं काही नाही. खोडी कुणी जरी केली तर खोडी केल्याच्या नंतर कृष्णानंच ही खोडी केलेली असणारा तो दरारा. मग काय करायचं देवानं, जे जे मित्रमंडळी आपल्या सैनिकामध्ये भरती होणार नाहीत त्यांच्याजवळ जायचं, त्यांना चिमटे घ्यायचे. जर तुला माझ्या पक्षात यायचं नसेल मी तुला चिमटे घेणार. नंबर 2 ला, जर कुणी देवाला जर चोरून लोणी आणून दिलं नाही तर देवानं काय करायचं, जेवढे जेवढे मेलेले साप असले ना, जिथं जिथं पडलेले असतील उचलायचे आणि त्या गोपाळाच्या गळ्यामध्ये नेऊन घालायचे. बघ, आता जर लोणी आणून दिलं नाहीस तर असे साप तुझ्या गळ्यामध्ये दररोजचं घालेल. त्या लेकरांनी काय करायचं, भीतीच्या पोटी घरी जायचं आणि घरी जाऊन असणारं लोणी आणायचं आणि देवाला देण्याकरता सुरुवात करायची. महाराज, ह्या देवानं असणाऱ्या खोड्या करण्याकरता सुरुवात केल्यानं, खोड्या करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर एक असणारी एक अपशब्द असणाऱ्या स्वरूपामध्ये किंवा क्षपक सुद्धा एक गवळण आपण मोबाईलवर ऐकतो. काही असणाऱ्या गवळणी झोपल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला असणारा श्रीकृष्ण आला, त्याचं वर्णन केलं आहे. आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, उठा लवकरी, उठा लवकरी, जीव माझा घाबरला, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. आणि देवानं काय करायचं, घरामध्ये जायचं, लोणी खायचं, लोणी खाल्ल्याच्या नंतर तेच लोणी सुनाच्या मुखाला लावायचं. मग एक दिवस काय व्हायचं, सासूनी सुनाला भांडायचं आणि दुसऱ्या दिवशी देवानं काय करायचं, सुनाच्या मुखाला लावायचं नाही, दुसऱ्या दिवशी सासूच्या मुखाला लावायचं. मग पुन्हा सुनानी सासूला भांडण्याकरता सुरुवात करायची. अशा खोड्या जे देवानं केलेल्या आहेत ना, अनेक असणाऱ्या खोड्या आहेत. आणि गवळणींनी सुद्धा देवाची मूर्ती पाहण्याकरता
वेगवेगळे नाटकं करायचे आणि देवाची मूर्ती पाहण्याकरता जायचं. जिथं देवाचं घर, तिथं देवाचा चेहरा पाहण्याकरता काही सुनांनी काय करायचं, पाणी जर आणायचं म्हटलं ना तर पाणी आणण्याकरता नदीला जायच्या, पाणी घेऊन यायच्या. घरचं जरी पाणी भरलेलं झालेलं असेल, रांजणं रिकामं करायच्या आणि परत पाण्याला जायचं. भरिला लवंडोले रिता करी करी घट गोविंदाचे चट चाले झडावो वाट पाहि पालटोले उभा तो सिरिट हो ऐसा गोपिकाच्या नारे ऐसा गोपिकाच्या मातुर नारे. देवाचं सौंदर्य पाहण्याकरता काय करायचं, पाण्याच्या घागरी, रांजणं वगैरे सगळे खुल्ले करायचे आणि देवाचा चेहरा पाहण्याकरता परत घागरे घ्यायच्या आणि तिकडे जायच्या आणि येता जाता देवाची मूर्ती पाहायची. पण एक दिवस देवानंच एक लीला केली. रडण्याकरता सुरुवात केली. रडण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर देव शांतच होत नाही. आईनं काय केलं, दूध रडू नको बाला मी जाते पाण्याला रडू नको बाला मी जाते पाण्याला पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते रडू नको बाळा रडू नको मी जाते पाण्याला पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन मी येते खायला देते पाणी घेऊन मी येते खायला देते पाणी घेऊन मी येते खायला देते पाणी घेऊन येते घेऊन येते सुंदर प्रमाण आहे. आणि देवानंच सगळ्याच गोळणी हे गाथ्यामधल्या नाहीत बरं का. आणि खरं बोलू का मी, आता कसं आहे माहिती का, माफी मागून बोलतो बरं का मी. हा, आणि एक तुम्हाला आणखी पुढं बोलतो मी. एका जनार्दनी म्हणे म्हणा जनी म्हणे तुका म्हणे, हे फक्त काय करायचं, आपल्याला जेवढे शब्द आठवतात तेवढे म्हणायचे आणि शेवटी फक्त त्यांचं नाव हे करायचं. तेवढं लावलं की एकदा गवळणीची चाल चांगली असली की सुरू झाली, मग ती बंदच नाही पुन्हा गवळणती. पण ती कसं होईल खरं सांगू का, ह्या गादीवर बसल्याच्या नंतर अपमान मात्र कोणाचा करता येत नाही बरं का. माफी मागून बोलतो. फक्त एक काम करायचं, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. प्रमाण देत असताना सुद्धा आपण गाथा वाचन करायचं. हे प्रमाण बरोबर आहे का नाही हे आपला आपण विचार करायचा. कसं आहे, आपण आपला विचार करून जर प्रमाण दिलं तर मग मात्र आपल्या मनाला पटेल अरे प्रमाण बरोबर आहे का चुकीचं आहे. आता पहा, आणि खोड्या सांगत असताना सुद्धा ज्या ओरिजिनल खोड्या आहेत त्याच खोड्या सांगायच्या, गाथ्याच्या बाहेरच्या खोड्या नाहीत सांगायच्या. आता पहा, ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंतानं लीला करण्याकरता सुरुवात केली, सकाळची वेळ, आणि सकाळच्या वेळेला यशोदा मातेनं दूध घेतलं, वाटीमध्ये ठेवलं आणि सांगितलं कृष्णा दूध पिऊन टाक. देवानं काय केलं, वाटीमधलं असणारं दूध पाहिलं पण दूध पिण्याकरता सुरुवात केली नाही. देवानं दुधामध्ये पाहिलं त्यावेळेला सूर्याचं प्रतिबिंब आतमध्ये पडलं होतं. देवानं सांगितलं आई दूध पिणार नाही, जर याच्यामधला तू जर मला हातावर सूर्य काढून दिला ना मग मात्र सगळं दूध पिणार. आता मला सांगा, दुधामध्ये पडलेलं जे सूर्याचं प्रतिबिंब आहे ते कुणाला काढता येईल का? अजिबात नाही. आईनं एकदा समजावून सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं कृष्णा दूध पे. देवानं सांगितलं जर सूर्य काढून हातावर दिला तरच दूध पिणार.
मग काही आई अशा असतात की लेकरू जर ऐकणं गेलं कणकून दोन टाकायचे. आणि घटना अशी घडली, कृष्ण ऐकत नव्हते, त्याच वेळेला यशोदा मातेनं मारण्याकरता सुरुवात केली, देवानं रडण्याकरता सुरुवात केली. तेवढ्याच वेळेमध्ये राधेनं असणारा हंडा पाण्याचा घेतला आणि यमुनेच्या पाण्याला निघाली. निघाल्याच्या नंतर कृष्णाचा आवाज ऐकला. अनेक गवळणीने समजावून सांगण्याकरता सुरुवात केली, पण जी राधिका पाण्या आणण्याकरता जाऊ लागली तिनं रस्त्यावरूनच यशोदा मातेला हाक मारून सांगितलं, यशोदा कोण रडत आहे आणि कशा करता रडत आहे. नुसता राधिकेचा आवाज ऐकल्याबरोबर तेवढं रडणारं लेकरू शांतच झालं. आणि त्या यशोदा मातेनं सांगितलं, राधे राधे घेई श्याम सुंदरा, 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 राधे राधे घेई श्याम सुंदरा. नेई आता झड करी आपुलिया मंदिरा, नेई आता झड करी आपुलिया मंदिरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. यशोदा मातेनं सांगितलं, राधा कृष्णाला उचल आणि तुझ्या घरी घेऊन जा. पाणी जर भरायचं असेल तर मी मदत करील. राधिकेनं काय केलं, कृष्णाला उचललं आणि उचलल्याच्या नंतर घरी नेलं. आता राधिकेच्या बाबतीमध्ये देवाच्या बाबतीमध्ये लोक काय सांगतील हे आपण ऐकू नये बरं का. राधिकेचा विवाह झालेला आहे, राधिकेला पती आहे, आणि देवाचं सौंदर्य सांगायचं म्हटलं तर देव लहान आहे. पण त्या राधिकेच्या आणि कृष्णाच्या बाबतीमध्ये काही लोक सांगतात राधिका ही विवाहित आहे आणि कृष्ण हे लहान आहेत. कृष्णाला उचललं आणि डायरेक्ट घरी नेऊन मंचकावर बसवलं. पण विकार काही मनामध्ये आला आणि सहज शब्दामध्ये राधिकेनं मनातली मनात बोलण्याकरता सुरुवात केली, अरे देवा काय तुझी मूर्ती दिसण्याकरता सुंदर आहे, फक्त एक इच्छा आहे, जर लहानपणी एवढा तू सुंदर दिसतो आणि तुझं जर वय जर आता 20-22 वर्षाचं असतं तर तू किती सुंदर दिसला असता. नाथबाबांनी वर्णन केलं, त्या राधिकेच्या मनामध्ये आलेला विकार देवानं पूर्ण करण्याकरता जाणल्यानं सांगितलं, राधिका काळजीच करू नको, आपल्याजवळ एक मंत्र आहे बरं का. आणि तेवढा मंत्र म्हटल्याबरोबर आता 22 वर्षाचा होतो. राधिकेनं सांगितलं, मग उशीर कशाला करता, म्हणा की मंत्र. मंत्र देवानं म्हटलं, आता सगळ्या मंत्राची निर्मिती तिथून आहे. देवानं मंत्र म्हटला, मंत्र म्हटल्याच्या नंतर झाला 16 पाणी, म्हणजे 16 वर्षाचा म्हणा 22 वर्षाचा म्हणा, देव झाला तरुण असणारी अवस्था. देवानं 16 वर्षाचं सौंदर्य धारण केल्याच्या नंतर घटना अशी घडली, आपण वेगळा भाव समजतो पण त्या दोघांचा असणारा भाव वेगळा आहे. त्या राधिकेनं बोलण्याकरता सुरुवात केली, देवा बोला, माया कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात, अविद्या कशाला म्हणतात, द्वेष कशाला म्हणतात. दोघांच्या अध्यात्माच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू झाली. प्रश्न विचारायचा राधिकेनं, उत्तर द्यायचं देवानं. पण घटना अशी घडली, दोघांच्या संवादामध्ये कसा वेळ निघून गेला पत्ताच लागला नाही. तेवढ्याच वेळामध्ये राधिकेचा पती आला आणि त्यानं खडी असणारी साखळी वाजवली. आणि साखळी वाजवल्याच्या नंतर मग मात्र घाबरले राधिकेचे मन. कृष्णा आता सान होई, आता लहान हो. देवानं हसत हसत सांगितलं, लहानाचं मोठं व्हायचा मंत्र आपल्याजवळ आहे बरं का. लहानाचं मोठं व्हायचा मंत्र आपल्याजवळ आहे, पण मोठ्याचं लहान व्हायचा मंत्र आपल्याजवळ नाही. आता सगळ्याजवळ मंत्र आहेत, लहानाचे सगळे म्हातारे झाले आहे का. आता कुणाजवळ मंत्र आहे का, म्हातारा झाल्याच्या नंतर परत लहान व्हायचं मंत्रच कुणाजवळ नाही ना. तसं देवानं सांगितलं, लहानाचं मोठं होता येतं पण मात्र मोठ्याचं लहान होता येत नाही. पण त्यावेळेला
राधिकेनं सांगितलं, जेव्हा आता भक्ताची विनंती आहे आणि तुम्हाला लहानच व्हावं लागेल, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. देवाचे चरण पकडल्याबरोबर राधिकेच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्याच्या नंतर देवानं काय केलं, जसं सौंदर्य होतं तशा स्वरूपामध्ये झाले. राधिका आली, दही भाताचा काला असणारा दिला, देवानं खाण्याकरता सुरुवात केली. राधिकेचे पती आले, अशा देवाच्या असणाऱ्या लीला. विठाला विठाला विठाला. या देवाची मूर्ती पाहिल्याच्या नंतर गवळणीने प्रत्येक ठिकाणी काही खेळ खेळण्याकरता सुरुवात करायची. देवाची मूर्ती पाहायची, गवळणीने पाण्याचा भाग सोडून द्यायचा आणि तिथंच काही खेळ खेळण्याकरता सुरुवात करायची. जुन्या काळामधला पहिला जर महिला मंडळीचा कोणता खेळ असेल तर सगळ्यात आनंद उत्सव झाल्याच्या नंतर पंढरी असो किंवा आळंदीसारखं ठिकाण असो, तिथं गेल्याच्या नंतर कुणाला फुगडी खेळ म्हणण्याची गरज पडत नाही. महिला मंडळी बरोबर हातामध्ये हात देणार आणि फुगडी खेळण्याकरता सुरुवात करणार. तिथं सुद्धा देवाची मूर्ती पाहिल्याच्या नंतर त्या असणाऱ्या महिला मंडळींनी फुगडी घालण्याकरता सुरुवात करायची. पण ते फुगडी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहे. नाथबाबा वर्णन करतात, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी, ओ फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी. वेणी गुंफी त्रिगुणाची, 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 वेणी गुंफी त्रिगुणाची. फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी, फुगडी घाली मी पणाची, नेमकी फुगडी त्या गवळणीने जी खेळत होती ना, त्या फुगडीचा अर्थ असा सांगितलेला आहे, फुगडी खेळत असताना कोणत्याही गवळणीनं मीपणा माझ्याजवळ घेतला नाही. फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी. पण फुगडी घालत असताना ज्या गवळणींनी वेणी बांधली ना, ती मात्र केस मात्र मोकळे नव्हते, ते केस मात्र वेणीच्या स्वरूपामध्ये होते. ज्या ज्या महिला मंडळी वेणी घालतात त्याचा अर्थ सांगतो. वेणी घालत असताना पुरुष मंडळीला माहिती नाही, पण महिला मंडळीला विचारतो, वेणी घालत असताना 2 पदराची वेणी घालता येते का 3 पदराची? बरोबर ना? वेणी घालत असताना 2 पदराची वेणी नाही, वेणी घालत असताना 3 पदराची आहे. नाथबाबांनी वर्णन केलं आहे. 3 पदर म्हणजे नेमके कोणते पदर? आपल्याला 3 पदर माहिती आहेत, पण आपण इथं केसाचे 3 पदर लावतो समान स्वरूपामध्ये. पण 3 पदर म्हणजे वर्णन केलेलं आहे. ज्या गवळणींनी फुगडी घातली, फुगडी घालत असताना 3 पदर केले म्हणजे नंबर पहिला पदराचा पहिला एक भाग सत्वगुण, नंबर दुसरा असणारा भाग रजोगुण, नंबर तिसरा असणारा तो म्हणजे तमोगुण. 3 समान पदर केले, 3 समान पदर करून असणारी ती वेणी गुंफली. वेणी गुंफी त्रिगुणाची. पुढे वर्णन केलं आहे, चाड नाही कोणाची, पुन्हा एका जनार्दनी निजगे अन नाचू सहजा सहजगे. मोकळ्या मनानं असणाऱ्या त्या गवळणी नाचायच्या. आता मी सांगतो, पंढरपूरला आपण दिंडीमध्ये जात असताना सगळे भावी भक्त मोकळ्या मनानं असणाऱ्या फुगड्या खेळतात. आळंदीला गेल्याच्या नंतर सुद्धा मोकळ्या मनानं असणार नाचतात. तिथं कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही किंवा मीपणाचा असणारा भाग नाही. या गवळणीचा भाग नाथबाबांनी वर्णन केला आहे. पुढं सांगितलं गवळणीचा आणखी एक खेळ. जर गवळणीने काम करण्याकरता सुरुवात केली तर तिथं सुद्धा जुन्या काळामध्ये मशीन नव्हती किंवा गिरणी नव्हती. त्या काळामध्ये सगळ्यात मोठा असणारं उखळ आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळा भाग धान्याचा टाकायचा आणि कुटण्याकरता सुरुवात करायची. आणि तिथं वर्णन केलेलं आहे कांडणाचं सुद्धा. ते कांडण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं असणार आहे.
विवेक कांडनी कांडिते साजनी, विवेक कांडनी कांडिते साजनी, विवेक कांडनी कांडते साजनी, विवेक कांडनी कांडते विवेक कांडनी कांडिते साजनी, विवेक कांडनी कांडिते साजनी, विवेक कांडनी कांडते साजनी, विवेक कांडनी कांडते साजनी, निज बोध स्मरणी, निज बोध स्मरणी, निज बोध स्मरणी ध्यात तसे, देह हे मुखळ मन हे मुसळ, देह हे उखळ 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 मन हे मुसळ, अशा स्वरूपामध्ये कांडण सुद्धा खेळ खेळला. पण आता घटना अशी घडली, गोकुळामध्ये भरपूर असणारा खोड्याचा असणारा धिंगाणा, आणि धिंगाणा केल्याच्या नंतर मग मात्र सगळ्या गवळणींनी घराने सांगितल्याच्या नंतर सांगितलं आता गावात नको बरं का, आता उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना, उद्या जाई राणा, सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना, सगळे गोपाळ निघाल्याच्या नंतर मग वृंदावनाच्या परिसरामध्ये असणारं गोवर्धन पर्वताच्या साईडला असणारे अनेक असणारे खेळ खेळण्याकरता ते सुरुवात झाले. ते खेळ मात्र एक नाहीत, सगळे खेळ देवापासूनच निर्मितीला आलेले आहेत. सगळे खेळ खेळण्याकरता सुरुवात झाले. त्याच्यापैकी काही खेळ वर्णन करतो. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळे इटी दांडू पोरा खेळे इटी दांडू, खेळे विटी दांडू आता खेळे विटी दांडू, सत्व विटी घेऊन हाती धीर धरी दांडू, भाव बळे टोला मारी भिऊ नको गांडू, आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळे विटी दांडू पोरा खेळे विटी दांडू, खेळे विटी दांडू पोरा खेळे विटी दांडू. आता तुमच्या परिसरातली विटी कशी आहे मला माहीत नाही, पण मी आता माझा जन्म बीड जिल्ह्यामध्ये झाला, तिकडली विटी मात्र वेगळी आहे बरं का. आता ह्या मृदंगाला जो गठ्ठा आहे का नाही, या गठ्ठ्याची विटी म्हणजे आमच्या परिसरातली विटी. आता तुमच्या परिसरात कशी आहे मला माहिती नाही. मला वाटतं तुमच्या परिसरातली विटी म्हणजे दोन्ही साईडला निमुळता भाग आणि मधल्या साईडला असणारा उंच भाग. आता याच्या पुढे आणखी सांगतो, विटी दांडू खेळत असताना तुमच्या परिसरातली जी विटी मारायची असते ते साईडला मारायची असते, बरोबर. साईडला मारायची, वर जाणार आणि पुन्हा ठेका द्यायचा, बरोबर. ही तुमच्या आता आपले आपले खेळ खेळलेत आठवा तुम्ही. इकून विटी मारायची, तिकून फेकणार आणि फेकल्याच्या नंतर दांडू मोजण्याची पद्धत, बरोबर. आता ते दांडू सुद्धा कसे मोजायचे एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही खेळलेले आहेत पण विसरून गेलात. आता पहा, एक आबक दुबक तिबक हे असे दांडू मोजत जिथून कोडलेले आहे तिथपर्यंत मोजेत जायचं. आता याची आणखी एक भाषा सांगतो. आमच्या परिसरामध्ये वेगळी भाषा थोडीशी आहे.
मोजत असताना एकीमोठ, डोकाटोला, तिडीमिडी, चवकनाल्या, बलुपाय, शामणडोळा आणि गोळा. आता ती कली पद्धत सांगतो बरं का, लक्षात घ्या. नंबर 1, जर तुम्हाला विटी मारायची असेल तर एकीमोठला विटी कशी मारायची सांगतो. अशी सरळ मूठ धरायची, त्याच्यावर अशी आडवी वीट ठेवायची, असं वर टाकायचं आणि मारायची, त्याला म्हणायचं एकीमोठ. वा. नंबर 2, डोकाटोला, आडवा हात करायचा, त्याच्यामध्ये अशी आडवी विटी ठेवायची, वर टाकायची, डोकाटोला. नंबर तिडीमिडी, 3 वेळेला विटी वर फेकायची आणि 4थ्या वेळेला ठेका द्यायचा, त्याला म्हणायचं तिडीमिडी. चवकनाल्या, मधले 2 आतमध्ये घ्यायचे बोट, वर विटी अशी आडवी ठेवायची, वर टाकायची, मारायची, त्याला चवकनाल्या. पल्लू पाय, उजवा पाय पुढं करायचा, अंगठा आणि अंगठ्याचं शेजारचं बोट याच्यावर उभी इटी ठेवायची, पाय वर करायचा, इटीवर गेल्याच्या नंतर पुन्हा ठेका मारायचा, त्याला म्हणायचं पल्लू पाय. आणि सगळ्यात जर खतरनाक काय असेल तर त्याचं नाव आहे शामिंडोळा. लक्षात घ्या बरं का, हा सगळ्यात खतरनाक आहे. जर व्यवस्थित मारला तर ठीक, नाहीतर जीव जाण्याची सुद्धा गॅरंटी बरं का. आणि ती कुठे विटी ठेवायची असते माहिती आहे? बरोबर उजवा डोळा. लक्षात घ्या, उजव्या डोळ्यावर अशी इटी ठेवायची, असा भाग पुढं करायचा आणि ठेका द्यायचा. जर विटी पुढं नाही गेली आणि दांडू येऊन जर इथं बरोबर लागला तर यद्गत्वान निवर्ते तद्धाम परमम, याला म्हणायचं शामिंडोळा. महाराज, असे असणारे खेळ तिथं गोपाळांनी खेळण्याकरता सुरुवात केली. सगळ्यात प्रसिद्ध असणारा खेळ जर कोणता असेल तर तिथं चेंडू फळीचा असणारा खेळ. आणि खेळ खेळतील गोरी खेळ खेळतील गोरी खेळ 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 मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोऱ्याचा सुद्धा असणारा खेळ मांडला. असे वेगवेगळे असणारे खेळ, पण ते खेळ खेळत असताना आणखी गोष्ट सांगितलेली आहे. देवानं खेळ गोपाळांच्या सोबत खेळायचे, पण देवानं काय करायचं, खेळ खेळत असताना आपण बसायचं टेकावर. आणि टेकावर बसल्याच्या नंतर जे हलके हलके गोपाळ होते का नाही, त्यांना सांगायचं तुम्ही गायी राखा. एका दिवशी गायी राखणाऱ्या गोपाळांनाच राग आला, आणि जे जे समान मित्र असतात त्यांना पण वैताग येतो ना. त्यांनी बोलत बोलत गोपाळ देवाकडे गेले आणि सांगू लागले, देवा, गोपाळ म्हणती कान्हा सांभाळी आपुल्या गोधना, गेल्या ठेल्या त्या तुम्हीच जाणा, किंवा पळता सैराट धावती राणा. तुझ्या असणाऱ्या जे देवा गायी आहेत का नाही, ते कुणीकडेही धावतात. एक काम कर देवा, तू एक असं जर केलं ना, कानोबा पुरेपुरे तुझी घडी, आम्हा गायीने केली ओढा ओढी. पुढं वर्णन केलं आहे, तू बैससी टेकावरी, आम्ही श्रमतो वीर झारी, ऐसे कैसे तुझे मुरारी, आपुली गोधने जतन करी. आम्ही मात्र येरझाऱ्या करून बेजार आहेत, तू मात्र निवांत असणारा टेकडावर बसतोस आणि काम मात्र आम्ही करतो. देवाला गोपाळांनी सांगितल्याच्या नंतर देवाच्या गायी ऐकत नव्हत्या. देवानं एक काम केलं, गायी वळण्याकरता गेले नाहीत देव, तर गायी न वळण्याकरता न जाता हातामध्ये बासरी घेतली, आणि बासरी घेतल्याच्या नंतर टेकावर बसूनच देवानं बासरी वाजवली. किंवा ऐकुनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, किंवा कैसी जाऊ मी वृंदावना. आणि भानुदास महाराजांनी तर सुंदर वर्णन केलेलं आहे.
की ज्या वेळेला देवाना असणारी ती बासरी वाजवली ना, तर बासरी वाजवल्याच्या नंतर अनेक जण मंत्रमुग्ध झाले. नवे नवे तृण चारा चरू विसरली. आहारे सावडिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरी कैसी वाजवली मुरली. आहारे सावडिया कैसी वाजवली मुरली. ओ मुरली नव्हे केवळ मानसीने हरला माझा प्राण. संसार गेला धनाधीन. मी वृंदावनी गेले. आहारे सावडिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावडिया काय देवाची मुरली महाराज. वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे. वेणू नादे गोवर्धनो वेणू गाजे. पुच्छ पसरोनो मयूर विराजे. मज पाहता भासती यादव राजे. काय देवाची बासरी आहे महाराज. तृण चारा चरू विसरली. पुन्हा गायी व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिली. आणि वैरभाव समूळ विसरली. एवढी देवाची असणारी बासरी महाराज. देवानं वाजवली. गायी एका ठिकाणी आले. गायीला असणारा आनंद वाटला. सगळे गोपाळ कदंबाच्या वृक्षाच्या खाली बसले आणि एकच देवानं सांगितलं, आता खेळ खेळायचे का नको. आता खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवानं काय केलं, कदंबाच्या वृक्षाच्या खाली बसले आणि बसल्याच्या नंतर सगळ्या जणांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी केल्याच्या नंतर तो काला तयार केला. आणि काला तयार केल्याच्या नंतर देवानं सगळ्या जणांना वाटप केलं. वाटप केल्याच्या नंतर गोपाळांची विनंती आहे देवा करता, देवा तुम्ही काय करा, तुम्ही देव आहात, काल्याचा प्रसाद तुम्ही अगोदर घ्या. म्हणजे वाढ झाल्याच्या नंतर संतांनी खाण्याकरता सुरुवात केली नाही, तर देवाला खाण्याकरता सांगितलं. देवानं सांगितलं मी खाणार नाही, अगोदर तुम्ही खा. दोघांचं वांद सुरू झालं. दोघांचं भांडण पेटण्याची वेळ आली. शेवटी देवानं सांगितलं माझं जर तुम्ही ऐकणार नाही तर मी तुमच्या मिटिंगमध्ये थांबणार नाही, चाललो निघून. देव रुसून निघाले. शेवटी संतांनी सांगितलं देवा इथून जाऊ नको बरं का. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवाला संतांनी सांगितलं अगोदर कवळ आम्ही घेतो, त्याच्यानंतर तू घे. महाराज देवानं संताचा महिमा तिथं वाढवला. अगोदर गोपाळांनी प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर देवानं असणारा तो प्रसाद घेतला. इथं वर्णन सुद्धा केलेलं आहे. गोपाळ बैसोनी समस्त जेविले आणि ब्रह्मरस धाले कृष्ण संगे. सगळे गोपाळ एका ठिकाणी बसले आणि कृष्णाच्या सोबत त्यांनी काल्याचा जो प्रसाद केला तो कदंबाच्या वृक्षाच्या खाली. आणि तिथं सुद्धा वर्णन केलं आहे, हात मात्र पुसायला आता तिकडं मात्र कुठं धुवायला जाऊ नका बरं का. जिथं देवता नाही तिथं मात्र आपापले असणारे हात साफ करा. देवानं सुद्धा काय केलं असं सांगितल्याच्या नंतर सगळ्या जणांनी असणारा तो प्रसाद सेवन केला. तोच प्रसाद आपल्याला इथं आरती वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला सेवन करण्याकरता मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी जो प्रसादाचा असणारा जो भाग आहे सगळ्या जणांच्या असणाऱ्या हातावर दिला आणि दिल्याच्या नंतर सगळ्या जणांनी तो खात असताना वर्णन केलेलं आहे. सगळ्यात सोपा असणारा जो मंत्र सांगितलेला आहे ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नो हे जाणी जे यज्ञ कर्म, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी, कुंडलिकावदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
असा असणारा जो काल्याचा असणारा जो भाग आहे तिथं पुंडलिक झाल्याच्या नंतरच तो प्रसाद घेतला. तसं कुठं जरी जेवण्याकरता प्रसाद घेण्याकरता बसलो ना, अगोदर देवाचं नामस्मरण झाल्याच्या नंतरच तो प्रसाद घ्यायचा. अशा स्वरूपामध्ये काल्याची असणारी कीर्तनरूपी असणारी सेवा आणि या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी आपण समर्पित करू आणि इथंच असणारा थांबण्याचा भाग घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज